Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. So here today is the fifth lecture of rotational dynamics, and those students directly watching lecture number 5, please check lecture number 1st, 2nd, 3rd, 4th. All the links are given in description box. So here we are going to start today's lecture. So the summary of the last lecture, here we already discussed about that what is meant by non-uniform circular motion, आणि त्याच्या अगोदर आपण UCM शिकलो होतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं what is meant by non-UCM. So here we seen that non-UCM is nothing but simply the motion of a body along the circumference of circle with variable speed. इथं स्पीड कॉन्स्टंट नाही, आणि जर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर पार्टिकल कडे किती एक्सेलरेशन असतात? दोन. फर्स्ट वन इज द सेंट्रिपिटल अँड टँजेन्शियल. देन हाऊ टू फाइंड द net acceleration of a particle performing non-UCM. Here we seen that in the last lecture. Now here in today's lecture we are going to discuss what is meant by centrifugal acceleration and centrifugal force. Okay, so here we are going to start today's lecture, but before studying that centrifugal acceleration and centrifugal force, here we are going to discuss one concept which is very important: frame of references. I hope you already studied all these things in NLM, Newton's laws of motion. So here we are going to discuss what is meant by frame of reference. The frame of reference म्हणजे काय रे? Basically frame of reference, it is a system of coordinate axis which is fixed such that we can study the motion of a particle easily. म्हणजे it is related with study of motion of a particle. म्हणजे एखाद्या पार्टिकलच्या मोशनचा जर मला स्टडी करायचा असेल तर मला पहिल्यांदा फ्रेम फिक्स करावे लागेल. आता बघा नावातच आहे फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे फ्रेम, एक फ्रेम आहे. तुम्ही फ्रेम बघितले, फोटो फ्रेम, ठीक आहे, एक फ्रेम आहे. त्या फ्रेम मधून मी एखाद्या पार्टिकलची मोशन बघायला लागलोय, तर ती मोशन मला कशी दिसेल, त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फ्रेम. नाउ हियर इफ यू आर गोइंग टू टॉक अबाउट दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स, देन इट इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ही फ्रेम ऑफ रेफरन्स दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले. कोणते कोणते? फर्स्ट वन इज द इनर्शियल फ्रेम अँड सेकंड वन इज द नॉन इनर्शियल फ्रेम. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय इनर्शियल फ्रेम अँड व्हॉट इज मीन बाय नॉन इनर्शियल फ्रेम. त्याच्या अगोदर आपण बघितलं इट इज अ सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस विच इज फिक्स सच दॅट वी कॅन स्टडी द मोशन ऑफ अ पार्टिकल इझिली. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ऑलरेडी आपण पहिल्याच लेक्चर मध्ये शिकलोय. समजा आय हॅव वन रोप, वन एंड इज फिक्स टू द वॉल, अनदर एंड इज इन माय हँड अँड वन एंड इज मूव्हिंग ऑन दिस रोप. माझ्याकडे एक दोरी आहे आणि त्या दोरीवरून एक पार्टिकल, एक मुंगी चालायला लागले. त्या मुंगीची पोझिशन रिप्रेझेंट करायला मला किती ॲक्सिसची गरज लागेल रे? एकाच ॲक्सिसची गरज लागेल. ठीक आहे, म्हणजे किती कोऑर्डिनेटची गरज लागणार हे पहिल्यांदा आपल्याला फिक्स करावं लागेल. आता हे जे फ्रेम आहे ही दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल. नाउ व्हॉट इज मीन बाय इनर्शियल फ्रेम? नाउ हियर इनर्शियल फ्रेम इज नथिंग बट सिंपली दोज फ्रेम्स व्हिच आर आयदर ॲट रेस्ट ऑर मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. अशा फ्रेम ज्या रेस्ट मध्ये आहेत. समजा एखादी बॉडी रेस्ट मध्ये आहे, रेस्ट मध्ये आहे याचा अर्थ त्याची वेलोसिटी किती असायला पाहिजे रे? 0 ऑर व्हिच इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. जर याच्याकडे वेलोसिटी आहे तर ती वेलोसिटी कशी असायला पाहिजे? कॉन्स्टंट. दॅट मीन्स या दोन्ही केसमध्ये जर ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं तर ते मला किती मिळणार आहे रे? 0. कारण ॲक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी dv बाय dt, आणि v 0 आहे तर a 0 होणार, किंवा v कॉन्स्टंट आहे तर डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट 0. म्हणजे अशा फ्रेम ज्याचा ॲक्सेलरेशन किती असते? 0, अशा सगळ्या फ्रेमला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम. फॉर एक्झाम्पल आय एम स्टँडिंग हिअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि मी हा बोर्ड बघायला लागलो, तर हा बोर्ड माझ्यासाठी कसा आहे रे? रेस्ट मध्ये. भिंतीवरचं घड्याळ आहे, कसं आहे रे? रेस्ट मध्ये. म्हणजे ज्या ज्या फ्रेम, टेबल आहे घरामध्ये, टेबल चेअर, ह्या कशामध्ये आहेत? रेस्ट मध्ये. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी रेस्ट मध्ये आहेत, किंवा एखादी बॉडी कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह व्हायला लागले, ह्या सगळ्या फ्रेम आपल्यासाठी काय झाल्या? इनर्शियल. याचं स्टडी करणं म्हणजे कोणती फ्रेम? इनर्शियल. अँड व्हॉट इज मीन बाय नॉन इनर्शियल फ्रेम? दोज फ्रेम विच आर नॉट ॲट रेस्ट ऑर मूव्हिंग विथ व्हेरिएबल वेलोसिटी. म्हणजे आयदर स्पीड 0 नाही, किंवा जर मोशन मध्ये असेल तर त्यांचं स्पीड कॉन्स्टंट नाही, अशा सगळ्या फ्रेमला आपण म्हणतोय नॉन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे, दॅट मीन्स acceleration of such a frame is not equals to 0. It is also be called as the accelerated frame. Clear? So पहिल्यांदा inertial frame आणि non inertial frame माहित असणं it is very important. हे गरजेचं आहे. नॉन इनर्शियल फ्रेम समजले सर्वांना? ज्याचं ॲक्सेलरेशन 0 नाही, अशा सर्व फ्रेमला आपण काय म्हणतोय? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सेस. नाउ हियर इट इज व्हेरी इंपॉर्टंट. इफ वी चेंज आवर फ्रेम ऑफ रेफरन्स देन द वे वी सी द मोशन इज ऑल्सो चेंजेस. आपण जर आपली फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज केली तर आपण जी मोशन बघायला लागलोय त्याचा वे चेंज होतोय.
त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. लेट बी कन्सिडर वी आर स्टँडिंग ऑन द रोड साइड अँड वन कार इज मुव्हिंग ऑन अ रोड. आपण रस्त्याच्या बाजूला उभारलोय आणि रस्त्यावरून एक कार चालली आहे, त्या कारमध्ये एक ड्रायव्हर बसलाय आणि आपण त्या ड्रायव्हरची मोशन बघायला लागलोय. तर आपल्यासाठी ड्रायव्हर कसं दिसायला लागला रे मला? मोशनमध्ये. पण बघा आता ती कार थांबले आणि त्या कारमध्ये आपण बसलोय, पाठीमागच्या सीटवरती आपण बसलोय आणि आता कार चालायला लागले. तर आपण त्या ड्रायव्हरची मोशन बघितली तर आपल्याला ड्रायव्हर कसा दिसेल? रेस्टमध्ये. म्हणजे आपण पहिल्यांदा रस्त्यावरती उभारलो होतो म्हणजे अर्थ सरफेसवरती होतो, रेस्टमध्ये होतो म्हणजे कोणत्या फ्रेममध्ये होतो? इनर्शियल. त्यामुळे आपल्याला ड्रायव्हर मोशनमध्ये दिसायला लागलाय. आपण स्वतः त्या कारमध्ये बसलो आणि आता कार पुढे चालले, ऍक्सिलेट व्हायला लागले, पण आपण इनर्शियल मधून कुठे गेलो? नॉन इनर्शियल. आणि आता आपण ड्रायव्हरची मोशन बघायला लागलोय, तर आपल्याला ड्रायव्हर कशामध्ये दिसायला लागलाय? रेस्टमध्ये. म्हणजे सेम ड्रायव्हर जर मी त्याची मोशन बघितली ग्राउंड वरून आणि कार मधून तर ती चेंज होते, कारण मी माझी फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज केली. So if we change our frame of reference, then the way we see the motion is also changes. That's why to study the frame of reference is very very important. And now here we are going to discuss the next bit from this topic. What is meant by centrifugal acceleration? त्याच्या अगोदर आपण सेंट्रीपिटल म्हणजे काय शिकलो होतो का? थोडंसं आठवतं का बघा या सगळ्या गोष्टी? सेंट्रीपिटल नावातच होतं. सेंट्रीपिटल म्हणजे काय? द डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज अलोंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. आता सेंट्रीफ्युगल काय बघा? व्हेन एनी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन देन द डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज अलोंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. आता इथं जे पार्टिकलच्या एक्सेलरेशनची डायरेक्शन आहे ती अलोंग द रेडियस काय असणार? अवे फ्रॉम सेंटर. आणि हे कधी होणार आहे? ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये. म्हणजे एखादी बॉडी एक्सेलरेट व्हायला लागले, O इज द सेंटर ऑफ द सर्कल, R इज द रेडियस, here is the particle at a point A which is performing circular motion. Let be considered in anti-clockwise sense. Then the direction of acceleration is along the radius away from center. Such acceleration is called as the centrifugal acceleration. A suffix CF हे इंडिकेट करतोय आपण सेंट्रीफ्युगल साठी. ठीक आहे. सो एखादी बॉडी जर एक्सेलरेटेड फ्रेम मध्ये असेल तर डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज अलोंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. या एक्सेलरेशनला आपण म्हणतोय सेंट्रीफ्युगल. आपण सेंट्रीपिटल कशाला म्हटलं होतं रे? द डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज अलोंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. याला आपण म्हटलं होतं सेंट्रीपिटल. आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय? अलोंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन? मग याची मॅग्निट्यूड किती असते? नाउ हियर if you are going to find the magnitude of centrifugal acceleration, then the magnitude of centripetal acceleration and magnitude of centrifugal acceleration are always same. या दोन्ही एक्सेलरेशनची मॅग्निट्यूड सेम असते. म्हणजे जे फॉर्म्युले सेंट्रीपिटल साठी आहेत तेच फॉर्म्युले आपल्याला कोणासाठी मिळणार? सेंट्रीफ्युगल साठी मिळणार. बट इफ आय गोइंग टू चेक द डायरेक्शन, तर दोघांची डायरेक्शन एकमेकाचे काय आहे? अपोजिट. Therefore, here we can write the direction of acceleration, centripetal acceleration is opposite to that direction of centrifugal acceleration. म्हणून मला इथं कोणतं साइन दाखवावं लागेल? मायनस, निगेटिव्ह. where negative sign indicates both are opposite to each other. पण मी जर तुम्हाला म्हटलं या सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन साठी फॉर्म्युला लिहा, म्हणजे याची मॅग्निट्यूड लिहा. सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन and it is given by formula V omega or R omega square or V square by R. पण हा झाला याचा स्केलर फॉर्म. मी जर तुम्हाला म्हटलं असतं हे सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये लिहा, तर हे लिहिता आलं असतं का रे आपल्याला? एस, आपण सेंट्रीपिटल लिहिले तर सेंट्रीफ्युगल. नाउ हियर एक्सेलरेशन स्केलर आहे की वेक्टर आहे? वेक्टर. सो A बार इज इक्वल्स टू, हा फॉर्म काय होता बघा? ओमेगा बार क्रॉस V बार होता तिथं. म्हणजे इथंही जर मी लिहिला ओमेगा बार क्रॉस V बार, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून मला इथं काय लिहावं लागेल? मायनस साइन. समजते सर्वांना? पण मायनस ओमेगा बार क्रॉस V बार इज नथिंग बट सिंपली V बार क्रॉस ओमेगा बार. हे मी डायरेक्ट लिहू शकतोय. हा याचा फॉर्म झाला सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन. और सेकंड फॉर्म्युला बघा, A बार इज इक्वल्स टू, तिथं आपण काय लिहिलं होतं बघा सेंट्रीपिटल मध्ये? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू R बार लिहिला होता. इथं त्याचा निगेटिव्ह होईल म्हणजे हा काय होईल? ओमेगा स्क्वेअर इंटू R बार. आणि पुन्हा थर्ड फॉर्म्युला जर मी वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला, फक्त तिथून मायनस साइन निघून जाईल. हा काय होईल? V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू R बार. आता हे कसं आलं हे ऑलरेडी आपण थर्ड लेक्चर मध्ये डिस्कस केलंय. जे कोण डायरेक्टली बघायला लागले त्यांनी प्लीज वॉच लेक्चर नंबर 3.
ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल सेंट्रिपिटलची. जर सेंट्रिपिटल समजला तर डेफिनेटली सेंट्रीफ्युगल समजायला काय अवघड नाही. नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. आता आपण बघितलं सेंट्रीफ्युगल ॲक्सलरेशन. नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय centrifugal force. Basically centrifugal force, or it is also be called as the pseudo force. याचं दुसरं नाव आहे pseudo force. आता basically pseudo, what is meant by pseudo? Pseudo is nothing but imaginary. Pseudo is nothing but simply imaginary. आता हा कधी ऍक्ट होतोय बघा, ज्यावेळी पार्टिकल ऍक्सलरेटेड फ्रेम मध्ये असेल त्यावेळी. नाउ सर, when any particle performs circular motion, then the direction of force is along the radius away from center. Such a force is called as the centrifugal force. Again same thing. समजा O is the center of the circle. Here is the particle at a point A which is performing circular motion in anti-clockwise sense. तर इथं फोर्सची डायरेक्शन काय असणार बघा, along the radius away from center. Such a force is called as the centrifugal force. मग इथं आपण सेंट्रिपिटल बघितला होता. What is the direction of centripetal? Along the radius towards the center. याला आपण सेंट्रिपिटल किंवा कोणता म्हटलं होतं रे, रेडियल. So centrifugal is the along the radius away from center. ठीक है. So basically it is a pseudo force, or it is also be called as the imaginary force. हा imaginary आहे. काय imaginary आहे हे पुढे एक्झाम्पल मध्ये समजेल तुम्हाला. Now see here. आता centrifugal force, मग याचे मॅग्निट्यूड काय, पुन्हा क्वेश्चन हाच बनतोय. So here again same thing. The magnitude of centripetal force and centrifugal force are always same. या दोघांची मॅग्निट्यूड काय असते रे, सेम. बट डायरेक्शन इज ऑलवेज अपोजिट टू इच अदर. देयरफॉर वी कॅन राइट सेंट्रिफ्युगल फोर्स F bar इज इक्वल्स टू मायनस ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सो वेअर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स अगेन बोथ आर अपोजिट टू इच अदर. पुन्हा सेम थिंग. जर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले माहिती आहेत तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्सचे फॉर्म्युले लिहिता येतील. आता एखादं एक्झाम्पल सांगू शकतोय का आपण सेंट्रिफ्युगल फोर्सचं डे टू डे लाईफ मध्ये. तर आता बघा रे, याचे बरेचसे एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बेस्ट एक्झाम्पल आहे मेरी गो राऊंड. तुम्ही यात्रेमध्ये पाळणे बघितले असतील, ते गोल फिरतात ते. त्याच्यावरती एखादा पार्टिकल, समजा एखादा बॉय त्याच्यावरती बसलाय आणि तो फिरायला लागलाय गोल. तर बघा, जसं त्याचं स्पीड वाढणार आहे तसा तो कुठे फेकला जातोय, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. हा अवे का चाललाय, कारण त्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, सेंट्रिफ्युगल फोर्स. समजायला लागले. किंवा दुसरं सिंपल एक्झाम्पल घ्या. इफ यू आर मुव्हिंग इनसाइड अ व्हेकल, समजा तुम्ही बसमधून चाललाय अँड सडनली बस टेक्स टर्न्स ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. बसनं सडनली टर्न घेतला. आता बसनं टर्न घेतला तर बसनं कोणती मोशन परफॉर्म केली रे, सर्क्युलर मोशन. जर बसनं सर्क्युलर मोशन परफॉर्म केली तर तिथं कोणता फोर्स असायला पाहिजे, सेंट्रिपिटल. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, द फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड सरफेस. हे आपण ऑलरेडी शिकलोय. पण बघा, ज्यावेळी बस सडनली लेफ्टला टर्न घेते त्यावेळी आपण कुठे फेकलो जातोय, राईटला फेकलो जातोय की नाही. मग आपण राईटला फेकलो जातोय. किंवा बस राईटला टर्न घेते त्यावेळी आपण कुठे फेकलो जातोय, लेफ्टला. मग आपण राईटला किंवा लेफ्टला का फेकलो गेलो. आता ऍक्च्युअल मध्ये तिथे येऊन कोणी आपल्याला ढकलले का, तिथे कोण कंडक्टर ड्रायव्हर आले होते का ढकलायला, कोण पॅसेंजर आला होता का, नाही. तरी बसनं टर्न घेतल्यानंतर आपण राईटला गेलो. का गेलो, कारण आपल्यावरती एक इमॅजिनरी फोर्स ऍक्ट झाला. आणि याच फोर्सला आपण म्हणतोय कोणता फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. ज्या फोर्सची डायरेक्शन अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर होते. समजायला लागले तुम्हाला हे सगळं. सो सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड सेम असते, पण या दोघांची डायरेक्शन एकमेकाच्या काय असते रे, अपोजिट. सो इट इज व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर. ओके, नेक्स्ट वन. दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या. वेन इफ यू आर गोइंग टू सेपरेट दॅट बटर फ्रॉम बटर मिल्क. घरी ताक बनवतात बघा, ताक. ज्यावेळी ताक घुसळवलं जातंय त्यावेळी त्याच्यामध्ये बटरचे पार्टिकल सेपरेट होतात. म्हणजेच काय केलं जातंय, आपण ज्यावेळी ते ताक बनवत असतोय त्यावेळी त्या बटरच्या पार्टिकलवरती कोणता फोर्स ऍक्ट होतोय, सेंट्रिफ्युगल. आणि ते अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर, सेंटर पासून अवे जाऊन एका कडेला ते जमा होतात. कारण त्या प्रत्येक पार्टिकलवरती कोणता फोर्स ऍक्ट होतोय, सेंट्रिफ्युगल. किंवा ड्रायर ऑफ वॉशिंग मशीन, हे पण बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही जर बघितलं तर ड्रायर ऑफ वॉशिंग मशीन जर बघितलं असेल, समजा एक ड्रायर आहे, तर याला छोटे छोटे स्मॉल होल्स असतात ह्या ड्रायरला, जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल. आता हे कशासाठी आहेत बघा, ड्रायर ऑफ वॉशिंग मशीन व्हेन इट रोटेट्स विथ अन लार्ज अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. आता याच्यामध्ये आपण कपडे टाकणार आहे.
जे काय आहेत वेट आहेत, ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहेत, आणि ज्यावेळी हा ड्रायर रोटेट होणार विथ अन लार्ज अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, त्यावेळी हे कपड्यामध्ये जे पाणी आहे, वॉटर आहे, त्या वॉटर मॉलिक्यूलवरती फोर्स एक्झर्ट होणार. कोणता फोर्स? सेंट्रीफ्युगल इमॅजिनरी फोर्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. आणि हे सगळे वॉटर मॉलिक्यूल स्प्रेड आउट होणार आणि या छोट्या छोट्या होल्स मधून बाहेर पडणार. म्हणजेच तुमचे कपडे इमिडिएटली इझिली काय होणार? ड्राय होणार. ठीक आहे, हे बेस्ट एक्झाम्पल आहेत. किंवा वाय द नेचर ऑफ द अर्थ इज इलिप्टिकल स्पियर. आता बघा, अर्थ एक्झॅक्ट स्पियर नाही, अर्थचं नेचर कसं आहे रे? इलिप्टिकल स्पियर. म्हणजे हा इलिप्टिकल स्पियर या टाईपचा स्पियर आहे. हे असं काय? वाय द नेचर ऑफ द अर्थ इज फ्लॅटन ॲट पोल्स अँड बल्की ॲट इक्वेटर. कारण ज्यावेळी अर्थ बघा, वेन इट वॉज कूलिंग देन इट वॉज इन सेमी सॉलिड स्टेट अँड इट इज रोटेटिंग विथ अन लार्ज अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आणि त्यावेळी काय झालं? सेमी सॉलिड स्टेटमध्ये असल्यामुळं इथं जे फ्लुइडचे पार्टिकल आहेत हे सगळे यांच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट झाला? सेंट्रीफ्युगल. आणि सेंटर पासून अवे गेले आणि ते कुठं जाऊन थांबले? इक्वेटरला. म्हणून अर्थचं नेचर कसं बनले? फ्लॅटन ॲट पोल्स अँड बल्की ॲट इक्वेटर. किंवा सिंपल एक्झाम्पल घ्या, समजा आपल्याकडं एक ग्लास पाणी आहे, एका ग्लासमध्ये आपण काय घेतलं? पाणी. आणि याला आपण वर्ल्ड केलं व्हर्टिकल सर्कलमध्ये. जर मी याला असं फिरवलं तर काय होते बघा रे? टॉपमोस्ट पॉइंटला जरी हा ग्लास व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तरी याच्यामधून जर आपण सफिशियंट स्पीडने जर याला फिरवलं तरी याच्यामधून पाणी सांडत नाही. का सांडत नाही? कारण बघा, या पाण्यावरती एक्झर्ट होणारा फोर्स म्हणजे त्याचं सेल्फ वेट किती असणार? mg. पण त्याला बॅलन्स करणार आहे कोण? अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर ऍक्ट होणारा इथं कोणता फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल. हे सगळा इमॅजिनरी फोर्स आहे. ठीक आहे, आणि हा जर सफिशियंटली हाय असेल तर mg पेक्षा जर सेंट्रीफ्युगल फोर्स डॉमिनेट केला तर या ग्लासमधून पाणी सांडत नाही. हे सगळे आपले एक्झाम्पल आहेत तरी सेंट्रीफ्युगल फोर्सचे. समजायला लागले? सो व्हॉट इज मीन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स? व्हेन एनी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. हे कधी होणार आहे? ज्यावेळी पार्टिकल कोणत्या फ्रेममध्ये असेल? ॲक्सलरेटेड फ्रेममध्ये असेल त्यावेळी. ठीक आहे, आता आपण जर बघितलं, समजा फॅन फिरायला लागला. आता बघा, त्या फॅनच्या वरती आपण एक छोटासा रबर ठेवला आणि फॅन फिरायला लागलाय. रबर तिथंच थांबेल का रे? नाही, तो बाजूला येतोय बघा निघून. म्हणजे त्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होतोय? सेंट्रीफ्युगल फोर्स. हे कुठून बघितलं? मी जर फॅनच्या फ्रेम मधून बघितलं तर, म्हणजे आपण त्या फॅनवरती बसलोय आणि ती मोशन बघायला लागलोय तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे तो निघून गेला. पण जर मी ग्राउंडवरून ही मोशन बघायला लागलोय आणि तो रबर खाली पडला, म्हणजेच तिथून बाजूला गेला, याचं रिझन जर मी तुम्हाला विचारलं का, तर बिकॉज ऑफ तिथं नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स त्या फ्रिक्शनमुळे तिथं मिळाला नाही म्हणून तो खाली पडला. पण जर फॅनच्या रेफरन्समध्ये बघितलं तर तो कशामुळे बाहेर पडला? बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. दॅट्स वाय टू स्टडी द फ्रेम ऑफ रेफरन्सेस इज व्हेरी इंपॉर्टंट बिफोर स्टडिंग दॅट सेंट्रीफ्युगल फोर्स. कारण सेंट्रीफ्युगल फोर्स हा ऍक्ट होतोय ऍक्सलरेटेड फ्रेम मध्ये. ठीक आहे, अँड सच फोर्स इज ऑल्सो बी कॉल्ड एज द सुडो फोर्स, कारण हा इमॅजिनरी फोर्स आहे. पण सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल या दोघांची मॅग्निट्यूड काय असते? सेम, बट डायरेक्शन इज ऑलवेज अपोजिट टू ईच अदर. सो हियर इफ यू आर गोइंग टू राइट the magnitude of centrifugal force, then again it is given by formula. मग centrifugal force ची magnitude चा फॉर्म्युला काय मिळेल रे मला? हा फॉर्म्युला मला मिळेल mv ओमेगा किंवा mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर बाय r. By using this we are going to find the magnitude of centrifugal force. सेमच फॉर्म्युला आहे. क्वेश्चन हा बनतोय, जर मला याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलंय. सेम फोर्स इज नथिंग बट मास इनटू ऍक्सलरेशन. फक्त ए च्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये मिळेल. एनी डाऊट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स? हा मोस्ट टाइम विचारला जाणारा फेमस क्वेश्चन आहे HSC बोर्ड मध्ये. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. सो सेंट्रीपिटल फोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोवाइड द सेंट्रीपिटल एक्सलरेशन. ठीक आहे, अँड सेंट्रीफ्युगल फोर्स इज द टेंडन्सी ऑफ अ पार्टिकल इन इट्स एक्सलरेशन. म्हणजे कोणत्या फ्रेम मध्ये आहे? नॉन इनर्शियल फ्रेम. इट इज एक्सप्लेन्ड बाय अज्युमिंग द सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन इट. नेक्स्ट याचा यूज काय बघा, ॲट एव्हरी इन्स्टंट डायरेक्शन कुठं असते याचे? टुवर्ड्स द सेंटर. याची डायरेक्शन ऑलवेज कुठं असते? अवे फ्रॉम द सेंटर, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. नेक्स्ट तुम आणखीन एक डिफरन्स लिहू शकताय. सेंट्रीपिटल फोर्स हा आपला कोणता फोर्स आहे रे? सेंट्रीपिटल फोर्स इज ए रियल फोर्स. ऍक्च्युअली त्या बॉडीवरती ऍक्ट होतोय. सेंट्रीफ्युगल फोर्स इज ए imaginary force or it is also be called as the pseudo force. So you can write हा कोणता फोर्स आहे आपला? pseudo force. हा फेमस क्वेश्चन आहे विचारला जाणारा. सो हे डिफरन्स हा डिस्टिंग्विश तुम्हाला लिहिता आला पाहिजे. याचे एक्झाम्पल नंबर 5 सेंट्रीपिटल फोर्सचे एक्झाम्पल आपण लिहू शकतोय. मी बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत.
vehicle taking turn along horizontal curve road, who will provide that necessary centripetal force, the friction between tire and road surface. किंवा इथं बघा पुन्हा electron is revolving around the nucleus, electrostatic force, earth is revolving around sun, gravitational force. हे सगळे याचे एक्झाम्पल आहेत. इथं एक्झाम्पल लिहायचे असतील तर आपण लिहू शकतो ड्रायर ऑफ वॉशिंग मशीन. ठीक आहे, हा रोटेट होतोय त्यावेळी. किंवा याच्यामध्ये आपण लिहू शकतोय आणखीन सेपरेटिंग बटर फ्रॉम बटर मिल्क. हे सगळे एक्झाम्पल आहेत आपले सेंट्रिफ्युगल फोर्सचे. ठीक आहे. सो ह्या डिस्टिंग्विश मध्ये जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलाय, आता नवीन रूलनुसार तुम्ही प्रत्येकामध्ये जर 2 पॉईंट लिहिले तरी तुम्हाला याच्यामध्ये 2 मार्क मिळतात. ठीक आहे. सो मॅक्सिमम टाइम्स 2 मार्क्स साठी विचारला जाणार हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. So here we seen that what is meant by centrifugal acceleration and what is meant by centrifugal force, and it is the end of today's lecture. So here in next lecture we are going to discuss the next bit from this topic. Again it is very important is the applications of UCM, आणि याच्यामध्ये आपण 4 applications शिकणार आहे. What is the maximum safety speed of a vehicle taking turn along a horizontal curve road, next well of death or wall of death, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतोय मौत का कुआं. नेक्स्ट हियर वी आर गोइंग टू डिस्कस बँकिंग ऑफ रोड्स. त्याच्यामध्ये 2 केसेस, मॅक्सिमम अँड मिनिमम सेफ्टी स्पीड अलॉंग bank or road, and 4th one is the conical pendulum. So applications of UCM we are going to discuss in next lecture. So nothing more than that. That's it. Thank you. We'll meet again in next lecture. Stay tuned. Thank you.